नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आय टीचा शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण जनरली चर्चा करणार आहोत ड्रोन या विषयाबद्दल। मागील 6 ते 7-8 दिवसापासून राजुरीपासून ममदापूर, खंडाळा, नांदूर, रांजणखोल, प्रभात डेअरीचा एरिया, तर आपलं निर्मळ पिंपरी असो किंवा लोणी रोडचा भाग जो असो, लोणीचा शिवार, या सर्व परिसरामध्ये एकच भीती आहे। रात्री 9 ते 10 ते 10:30 या दरम्यान एकच खळबळ उडाती। सगळीकडे व्हॉट्सअपवरती मेसेज येतो, याचे त्याचे फोन येतात की ड्रोन आला, माझ्या इकडे दिसला, माझ्या घरावरून गेला, आमच्या माळ्यात आला। तर ह्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत। तर ड्रोन काय आहे, ड्रोनबद्दल असलेले गैरसमज, त्याबद्दल मनामध्ये असलेली भीती, ड्रोन काय करतं बाबा, इतक्या रात्री येतं, तर एवढ्या किती उंचीवर असेल, ते आपल्या जमिनीपासून ते किती उंचीवर असेल, तर ड्रोन जिथनं सोडलं जातं तिथनं ते किती किलोमीटर लांब जातं, ड्रोनची क्वालिटी असते, एवढ्या रात्री येतं तर त्याला जमिनीवरचे फुटेज भेटत असेल का, ड्रोन जर जिथनं सोडलं तर आपल्यापर्यंत येतं म्हणजे त्याची बॅटरी लाईफ किती असते, या सर्व प्रश्नांची उत्तरं मी आज या एकाच व्हिडिओमध्ये देणार आहे। तर काळजीपूर्वक बघा। मिलिटरीचे काही जण म्हणतात मिलिटरीचे ड्रोन असेल का आणि गुप्तचर माहिती गोळा करत असेल का, तर ह्या सर्व शंकेचं निरसन मी या व्हिडिओमध्ये देणार आहेत। तर कुठेही व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ कंटिन्युअसली बघा। तर मी फर्स्ट सांगतो, ड्रोनचे 3 प्रकार असतात। एक टॉय ड्रोन म्हणजे खेळणीमधलं ड्रोन, आणि खेळणीमधलं ड्रोन जे आहे ते फार तर फार 40 ते 50 फूट उंच उडतं। ते असं 1 किलोमीटर म्हणा किंवा अर्धा किलोमीटर म्हणा इतक्या उंचापर्यंत उडत नाही। खेळणीतलं ड्रोन 1000, 2000, 4000, 5000 पर्यंत भेटतं। त्याची बॅटरी लाईफ हे 10 ते 15 मिनिटाच्या पुढं नसते। तर हे जे उडणारं ड्रोन आहे, हे खेळणी ड्रोन आहे का, आपल्याला समजून गेलं असेल तर कदाचित नाही। तर सेकंड ड्रोन जे आहे ते ॲग्रिकल्चर ड्रोन असतं। ॲग्रिकल्चर ड्रोन हे साईजनं मोठं असतं, तेही 100 ते 125 फुटाच्या पुढं उडत नाही। ॲग्रिकल्चर ड्रोनमध्ये 15 ते 25-30 लिटरपर्यंत पाणी होल्डिंग कॅपॅसिटी आहे। म्हणजे आपण फवारणी करता जे ड्रोन वापरतो ॲग्रिकल्चर ड्रोन, ते 15 लिटरपासून ते 25-30 लिटरपर्यंत कॅपॅसिटी आहे त्याची। तर हे जे उडणारे ड्रोन आहे का, नाही, कारण ॲग्रिकल्चर ड्रोन हे 100 ते 125 फुटाच्या खालीच उडतं, ते त्याच्यावर जात नाही। आणि त्याचा जो एरिया आहे असं व्हर्टिकल आपण जे म्हणतो, अंतर, इथनं जर मी टेक ऑफ केलं ॲग्रिकल्चर ड्रोन, तर ते ॲग्रिकल्चर ड्रोन कमीत कमी समजा 400 ते 500 फुटाच्या पुढं जात नाही। ॲट ए टाईम ते फक्त 400-500 फुटाचा एरिया कव्हरेज करतं। कारण ॲग्रिकल्चर ड्रोनच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला भेटतं की ॲट ए टाईम ते फक्त 1 हेक्टर ते 1.5 हेक्टरपर्यंत, म्हणजे जवळजवळ 2.5 एकरापासून ते आपलं 3.25-3.5 एकरापर्यंतच ते एरिया कव्हर करतं। तर हे झालं सेकंड प्रकार ॲग्रिकल्चरचा ड्रोन। आता तिसरा आहे जो कमर्शियल ड्रोन, जो की फोटोग्राफर, जे प्रोफेशनल फोटोग्राफर आहे त्यांच्याकडे आढळून येतो, किंवा असे काही कंपनी आहे, अशा काही इंडस्ट्री आहे, त्याही इंडस्ट्रियल ड्रोनमध्ये असे ड्रोन वापरतात की जे दूरपर्यंत चालतात। म्हणजे जिथनं टेक ऑफ केलं, म्हणजे सपोज जर उदाहरणार्थ आपण धरूया श्रीरामपूरवरनं जर टेक ऑफ केलं तर ते 25 किलोमीटर 30 किलोमीटरपर्यंत जातात, ते झाले। आणि हां, ड्रोनमध्ये एक ब्रँडेड कंपनी आहे DJI। DJI कंपनीकडे इंटरनॅशनल ब्रँड आहे DJI कंपनी। DJI कंपनीकडे खूप भारी क्वालिटीचे ड्रोन भेटतात। ते जे कमर्शियल फोटोग्राफर आहे किंवा या ज्या इंडस्ट्री आहे, इंडस्ट्रियल ड्रोन जे आहे, हे सर्व मोस्टली जवळजवळ 80% ड्रोन हे DJI कंपनीचे वापरतात। DJI कंपनीच्या ड्रोनची क्वालिटीही छान असते, त्याची बॅटरी लाईफही जादा असते, आणि त्याचा जो एरिया आहे कव्हरेज करण्याचा, आपण आता हॉरिझॉन्टल एरियाबद्दल बोलूया। व्हर्टिकली ते कमीत कमी 10 ते 15, 20, 25, 30 किलोमीटरपर्यंत देखील ट्रॅव्हल करू शकतं ॲट ए टाईम, कारण त्याची बॅटरी लाईफ 1.5 तासापर्यंत देते। हा एकच ड्रोन आहे जो की DJIनं बनवलेला आहे। त्याची सिरीज सांगतो, मिनी सिरीज असो किंवा तुमची मॅविक सिरीज असो किंवा त्याचं एअर सिरीज असो, तर लेटेस्टमध्ये मॅविक सिरीज ही जी आहे DJIची, ह्या ड्रोनचा जो व्हर्टिकल एरिया आहे, म्हणजे श्रीरामपूरवरनं जर सोडला तर कमीत कमी 25-30 किलोमीटर कोणत्याही साईडला तो ड्रोन ट्रॅव्हल करू शकतो। आणि हॉरिझॉन्टल जर बोलायचं म्हटलं तर ड्रोनला 6 बाजूचं दिसतं। 6 बाजू कोणत्या, वरचं, खालचं, उजवीकडलं, डावीकडलं, समोरचं, मागचं, असा सिंगल ट्रिपल ॲक्शन कॅमेरा येतो। तर हा एकच कॅमेरा 6ही बाजू तुमचा कव्हर करतो, 360 व्ह्यू पण घेतो। आणि हां, सेकंड गोष्ट सांगायची म्हटली तर ह्या ड्रोनची प्राईज ही 4 ते 5 लाखापासून स्टार्ट होते। तर हे जे कमर्शियल ड्रोन्स आहेत DJI कंपनीचे म्हणा किंवा दुसऱ्या अन्य ब्रँडेड कंपनीचे, तर याची बॅटरी लाईफ जी असते ती 1 ते 1.5 तासापर्यंत असते, आणि ताशी हे 100 ते 120 किलोमीटरपर्यंतचाही प्रवास करू शकतात। त्याचा स्पीड एवढा जरी असला तरी आपल्या मनात शंका येईल की एवढ्या स्पीडनं जर ड्रोन जातं वरनं आपल्या, तर ते खालचं फुटेज घेतं का? हो, तर घेतं, परंतु जिथे खाली जमिनीवरती लाईटच नाही तिथलं त्याला फुटेज क्लिअरली दिसणार नाही। DJI कंपनीचे जे टॉप ब्रँडेड कमर्शियल जे ड्रोन्स आहे त्याबद्दल बोलतोय मी, त्याला खालचं फुटेज जिथे अंधार आहे तिथं अंधार दिसणार, आपल्या डोळ्यापेक्षा भारी कुठलाही कॅमेरा नाही आहे सध्या। आणि हां, सेकंड गोष्ट
की बाबा ते टेक ऑफ आणि लँडिंग ज्यावेळेस होतं त्यावेळेस खाली त्याला दिसेल का? नाही. तर नाही, ज्यावेळेस टेक ऑफ करतं ड्रोन त्यावेळेस त्याला खाली पुरेसा प्रकाश हवा, एक आयदर मर्क्युरीचा प्रकाश हवा किंवा सूर्यप्रकाश हवा, जेणेकरून त्याला दिशा दिसेल कुठल्या दिशेत चाललो बाबा आपण काय. आणि हा याचे मोड ऑफ ॲक्शन कसे आहे की ॲटो पायलट मोड एक आहे त्यामध्ये, आणि स्पोर्ट मोड आहे, आणि एक जस्ट नॉर्मल मोड आहे. नॉर्मल मोड म्हणजे काय, जे की हाय स्पीडनं चालत नाही, नॉर्मली चालतं. त्याला किती आपण ॲक्सिलेटर याच्यावरती क्लिक करा तरी ते स्पीड घेणार नाही. आणि दुसरं ॲटो पायलट मोड, हे सगळ्यात भारी फीचर आहे ड्रोनचं. कोणत्या? DJI कंपनीकडेच आहे हे ॲटो पायलट मोड. म्हणजे काय, जर सपोज उदाहरणार्थ मला श्रीरामपूरवरनं जर ड्रोन पाठवायचा असेल 20 ते 25 किलोमीटर, तर मी रूट सेट करू शकतो तिथे. आणि रूट सेट केल्यानंतर जर काही ऑब्स्टॅकल आले माझ्या ड्रोनच्या पर्टिक्युलर रेंजमध्ये, म्हणजे ते ब्लूटूथ रेंज कन्सिडर करतं 65 फुटामध्ये किंवा 30 फुटामध्ये, क्लास 1ची 65 फूट रेंज आहे. तर माझ्या ड्रोनच्या 65 फुटाच्या रेडियसमध्ये जर काही ऑब्स्टॅकल आलं तर माझा ड्रोन काय करतो, त्या ऑब्स्टॅकलला बायपास करून निघून जातो. आणि सेकंड काय, ॲटो ब्रेक सिस्टम आहे. आणि एक हायपर होतं, म्हणजे काय, जर रडारच्या रेंजमध्ये जर गेलं, म्हणजे काही रिस्ट्रिक्टेड झोन्स असतात जसं की एअरपोर्ट असो, शिर्डी विमानतळ असो, आणि शिर्डीसारख्या प्रसिद्ध देवस्थानाच्या ठिकाणी किंवा गर्दीच्या ठिकाणी, जसं की पंढरपूर आठवतं आपल्याला, अशा ठिकाणी ड्रोनला परमिशन नव्हते, तिथे रडार बसवले जातं. रडार म्हणजे काय की ते रडार आपले रेडिओ फ्रिक्वेन्सी अँड रेंजिंग जे सिग्नल सोडतात आणि त्याचे रेडियस कव्हर करतात. उदाहरणार्थ विमानतळावरती 5 किलोमीटरचं रेडियसमध्ये आपण ड्रोन फ्लाय करू शकत नाही. फ्लाय म्हणजे इलिगली करू शकत नाही, त्याला परमिशन घेऊन त्याला पर्टिक्युलर ॲक्टिव्हिटी आहे ते करू शकतो आपण, पण असं इलिगली फ्लाय करू शकत नाही. ही पहिली गोष्ट. रेडिओ फ्रिक्वेन्सी, रडार काय करतं, रडार काय काम करतं, तर हे बघा, ज्यावेळेस सिग्नल सोडतं ना रडार, ते एक रेडियस कव्हर करतं. 5 किलोमीटर असो, 8 किलोमीटर असो, ते एअरपोर्टवरती किंवा ते तिथल्या लोकल एरियावरती डिपेंड करतं. इंटरनॅशनल एअरपोर्टवरती 8 ते 10 किलोमीटरपर्यंत आहे. आपण कन्सिडर करूया काकडी विमानतळ आपलं शिर्डीचं, तर इथे 5 किलोमीटरपर्यंतच्या रेंजमध्ये आपण आपला ड्रोन फ्लाय करू शकत नाही, कारण रडारचे सिग्नल जे आहे ते आयडेंटिफाय करता की अनवॉन्टेड ऑब्जेक्ट आपल्या इकडं फ्लाय करत येत आहे. आणि रडारचे सिग्नल इकडनं त्या अनवॉन्टेड ऑब्जेक्टला एंट्री करून देत नाही. ते क्रॅश करण्याची कॅपॅसिटी रडारच्या सिग्नलमध्ये आहे, क्रॅश करण्याची किंवा त्याला तिथे स्टॉप करण्याची. तर हे जे ॲटो पायलट मोड आहे कोणतं, DJI कंपनीच्या ड्रोनचं, DJIच्या, तर यामध्ये असे जर रडारचे सिग्नल आले तर ते क्रॅश होत नाही, ते तिथेच थांबतं. हायपर होतं. हायपर होणं म्हणजे काय की तिथेच गोल 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 फिरत थांबतं किंवा तिथनं रिटर्न येऊन आपल्या जिथनं टेक ऑफ घेतलं तिथं पोहोचतं. हां, आणि अजून एक गोष्ट की आपल्या मनामध्ये एक संभ्रम आहे की बाबा हा जर ड्रोन येतो, हे म्हणता येईल अर्धा तासाची बॅटरी कॅपॅसिटी आहे, 1 तासाची आहे, तर त्याची ॲटो पायलट मोड जर ऑन असेल आणि त्याला रिटर्न टू होम एक बटन असतं, रिटर्न टू होम बटन जर क्लिक केलेलं असेल टेक ऑफ करण्याच्या आधी, तर ते रिटर्न टू होम म्हणजे काय की 20% जर बॅटरी त्याची शिल्लक असेल तर ते रिटर्न डायरेक्टली जिथनं टेक ऑफ केलेलं आहे त्या लोकेशनला येऊन जातं. आणि हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा की ड्रोनसाठी परवानगी आहे का, तर ड्रोनसाठी लिगली परवानगी दिली जाते. डायरेक्टरेट जनरल ऑफ एव्हिएशन सिस्टम ही जी सेंट्रल गव्हर्नमेंटची ऑथॉरिटी आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, भारत सरकारची एक गव्हर्नमेंट कमिटी आहे जी काय करते की जे ड्रोन पायलट आहे किंवा आपण जर एखादा ड्रोन घेतला आणि आपल्याला त्यावरती लिगली जर फ्लाय करायचं असेल, ड्रोन लिगली शूट करायचं असेल किंवा त्याचं पायलट जर कोणी असेल, ड्रोनसाठी एक्सपर्ट पायलट लागतो, जे की रेडिओ फ्रिक्वेन्सीचे, हाय फ्रिक्वेन्सीचे जे ड्रोन आहे त्यासाठी लिगली पायलट लागतो. तर ह्या पायलटला काय करावं लागतं, त्याची आयडेंटिटी गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये त्या DGCA म्हणजे आपलं डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनकडे नोंदणीकृत परवानगी भेटते. आणि रिस्ट्रिक्टेड झोनमध्ये जर परवानगी घ्यायची असेल तर DGCAच्या व्यतिरिक्त आपलं जे एव्हिएशन सिस्टम आहे, जे तिथल्या स्थानिक कमिटीचं, म्हणजे सपोज एअरपोर्टचं, तर तिथे जाऊनही परमिशन घ्यावी लागते, त्यानंतर तिथं परमिशन भेटते. तर आता आपल्याकडे नेक्स्ट प्रकारचा जो ड्रोन आहे, आता आपलं झालं कमर्शियल ड्रोन, इंडस्ट्रियल ड्रोन, जे की रेडिओ फ्रिक्वेन्सी वापरतात, जे की आपले हायेस्ट बँडविड्थ वापरून ड्रोनपासून कंट्रोलरकडे डेटा ट्रान्सफर करतात, म्हणजे व्हिडिओ ट्रान्सफर करतात, फोटोज ट्रान्सफर करतात. याबद्दल आपण जाणून घेतलं. तर नेक्स्ट टाईप आहे जो की एअरफोर्सकडे किंवा आपल्या मिलिटरी सिस्टमकडे, सेंट्रल गव्हर्नमेंटकडे जे सैन्य दलामध्ये ड्रोन वापरले जातात त्याबद्दल जाणून घेऊया. सैन्य दलामध्ये वापरले जाणारे ड्रोन हे कमीत कमी 100 किलोमीटरपासनं तर हजारो किलोमीटर, 2000 किलोमीटर, 3000 किलोमीटर इतक्या रेंजपर्यंत ट्रॅव्हल करू शकता ॲट ए टाईम, बॅटरी न बदलता. इतके स्ट्रॉंग आपल्याकडे इंडियन कंपनीचे ड्रोन, असेंबल ड्रोन आपल्या एअरफोर्सकडे आहे, मिलिटरी फोर्सकडे आहे. तर ह्या ड्रोनचा वापर सशस्त्र ड्रोन असतात. हे जे सिक्युरिटी फोर्सकडे असलेले कॅमेरा आहेत, हे तुमचे थर्मोग्राफिक कॅमेरा जे असतात, आपण जे म्हणतो थर्मोग्राफिक कॅमेरा, जो की फुल HD कॅमेरा आहे, ज्याची हॉरिझॉन्टल लेंथही जास्त आहे. 360मध्ये क्लिक करतं, ते 360चे व्हिडिओज घेतं, फुटेज घेतं आणि
पिक्चर्स घेतं आणि हे वापरतं सॅटेलाईट फ्रिक्वेन्सी म्हणजे जी कित्येक किलोमीटरपर्यंत चालते, कित्येक त्याची रेंज भरपूर आहे. आणि अजून एक गोष्ट सांगतो की ह्या मिलिटरी फोर्सचे आपण जे ड्रोन म्हणतो याचं काम काय की गुप्तचर विभागाला माहिती देणं असो किंवा एखाद्या व्यक्तीवरती पाळत ठेवणं असो, या प्रकारची माहिती सिक्रेट इन्फॉर्मेशन गॅदरिंग करणं असो, या प्रकारचे काम हे ड्रोन्स करतात. आणि आता आपण जाणून घेऊया की याबद्दल माहिती जाणून घेऊया की सपोज जर कमर्शियल ड्रोन असो किंवा कुठलाही ड्रोन असो, आपण त्यावरती थोडंसं प्रिव्हेंटिव्ह काळजीपूर्वक काही गोष्टी करू शकतो. आपल्या घराच्या आसपास म्हणा किंवा आपलं काही शेत असो, काही चोरी जाण्याच्या वस्तू असो, यावरती आपल्याला जर संशय असेल तर आपण हायली एक्सपोजर मर्क्युरी म्हणजे काय का तीव्र प्रकाशाच्या मर्क्युरी जे असतात, आपण फ्लड लाईट्स जे म्हणतो, ते आकाशाच्या दिशेने वॉटरप्रूफ मर्क्युरी बोलतो मी, आकाशाच्या दिशेने आपण लावू शकतो, जेणेकरून ड्रोनला आपल्या जागेचे असे थोडेसे क्लॅरिटीचे इमेजेस भेटणार नाही, ब्लर भेटतील. हे आपण प्रिकॉशन घेऊ शकतो. तर ड्रोनबद्दल असणारे शंका, त्याबद्दल गैरसमज, तर ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. सर्वांच्या मनामधील शंकेचे निरसन करा, शंका दूर करा, जास्तीत जास्त शेअर करा. प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्स फॉर वॉचिंग.